हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी आता नाश्त्याला पोहे बनवत आहे आणि मिस्टरांची चालली आहे गाडी पुसायची. मुलंसुद्धा बाहेर खेळत आहेत. तर तुम्हाला दाखवते मी ते गाडी. तर ते गाडी पुसत आहेत आणि मी त्यांना नाश्त्याला पोहे बनवत आहे. आणि आज संडे असल्यामुळं आज सुट्टी आहे आणि मुलंसुद्धा म्हणजे संडे असला की रिलॅक्सच असतं. दिवसभर मग काही ना काही चालूच असतं, हे बनव ते बनव, म्हणजे खायला काही ना काही त्यांना बनवायला लागतं मुलांनासुद्धा. तर आज बाहेरच जायचं होतं आम्हाला फिरायला, बट म्हणजे त्यांच्या एका फ्रेंडचं लग्न आहे त्याच्यामुळे ते तिकडे चालल्यात. नाहीतर मी आज बाहेर जाऊन ब्लॉग तयार करणार होते, कारण की म्हणजे नाही का तुम्हालासुद्धा चांगल्या नवीन ठिकाणं बघायला मिळाली असती. त्याच्यामुळं मी आता बघू, नेक्स्ट टाईम तुम्हाला सांगेलच मी की कधी जाणार आहे आम्ही. सो किंवा सरप्राईज देईल तुम्हाला. तर चला, मी आता पोहे बनवते. तर इथे मी पोहे मुरत टाकलेले आहे. तर हॅलो गाईज, मी आता देवपूजा करत आहे. तर ह्यांना मी नाश्ता वगैरे दिला आहे, पोहे केलते नाश्त्याला. आणि आरूसुद्धा झोपली आहे, तुम्हाला दाखवते मी. आरू झोपली आहे. तर हे बघा, आरू झोपलेली आहे आणि मी म्हणलं ती झोपली तर आपली कामं उरकावी. इथं अथर्व खेळत आहे. काय करतोय शिवम तू? फोटो घेतलंय. इथं या दोघांचं खेळायचं चाललेलं आहे. तर काहीच मी आत्ता देवपूजा करत आहे. तर आणि मुलांना नाश्ता दिलेला आहे, मुलांनी खाल्लेला आहे. त्याच्यामुळं आता मी आणि आज संडे असल्यामुळं आमच्या इथं बाजार असतो आणि मिस्टर गेले आहेत घरातला बाजार आणायला. तर भाजीपाला आणायला गेले आहेत. सो प्रत्येकाच्या इथं नाही का एक वार ठरलेला असतो, त्या वाराच्या दिवशी बाजार असतो. तर आमच्या इथं संडेला बाजार असतो. तर ते गेले आहेत बाजार आणायला, भाजीपाला वगैरे आणायला. चला, तर माझी देवपूजा झालेली आहे. आणि थोडी कपडे आहेत ती धुवायची आहेत. कपडे झाली की मग बघू आता काय करायचं जेवणाला. ते गेलेत बाजार आणायला आणि आता जेवणाला म्हणजे दुपारच्या जेवणाला काय भाजी बनवायची बघू आता. भाजीपाला आणल्यावरती काय करायची भाजी ते ठरवणार ते आल्यावर. तोपर्यंत मी घरातली कामं उरकते. सो आता पोरांचं सुद्धा आवरून झालेलं आहे आणि आरू झोपली आहे, त्याच्यामुळं म्हणलं नाही का कपडे धुवावी बाकी. तर हॅलो गाईज, माझी कपडे धुवून झाली आहे. कपडे धुवून होईपर्यंत आरू उठून बसली आहे. सो ती खूप उशीर झोपलेली, म्हणजे अर्धा पाऊण तास झोपली असेल. आणि माझा आत्ता जस्ट एकच काम झाले आणि तोपर्यंत ही उठून बसली आहे. आतूची आंघोळ झाली आहे पण हिची नाही झाली अजून, हिला घालायची आहे. आणि इकडे बघा पोहत बसले. तर मला आहे ना अजून भांडी घासायच्यात आणि हे डबे धुवायला काढलेले आहेत, खूप घाण झालेत, हे बघू शकता मी. आणि ह्यातले तांदूळ खात बसल्यात पोरू, हे बघा. तांदूळ नाही खायचे बाळा, ही साखळी नाही, बाहेर नाही साखळी. चला बाहेर खेळायला, हॉलमध्ये खेळा. तर ते तांदूळ खातात ते. मला अजून डबे धुवायचेत आणि तिथले पेपर फळीवरचे
फळीवरचे पेपर बदलायचे आहेत आणि अजून भरपूर कामं आहेत. आज संडे म्हणल्यावरती संडे असल्यावरती भरपूर कामं असतात, काही ना काही चालूच असतं दिवसभर. तर आरू बघा, आता आरूला काहीतरी खायला करते आणि बोलते तुमच्यासोबत पुन्हा. ही पोरं बघा कशी खेळत बसले. कुठे गेली ग? आज खूप शांतता आहे, नाही तर दररोज त्यांचा खूप कालवा असतो, खूप गोंधळ असतो आणि ऐकत अजिबात नाहीत. तर आता मी हिला खाली ठेवते. ही बघा कशी रडेल. आरू इकडे. तर आता मी इथं बसली आहे थोडा वेळ. ती एकदा खेळण्यात रमली की मग टेन्शन नाही, तिची ती खेळत बसते. आणि आज थंडी पण थोडी कमी झाली आहे. आता वाजलेत 12:30. तर गावाकडं खूप थंडी असते. तर इथं आमच्या इथं महाबळेश्वर पाचगणी जवळ आहे, त्याच्यामुळं आमच्या इथं खूप थंडी असते आमच्या गावाला. आणि आता सकाळपासून म्हणजे थंडी होती, आता कमी झाली आहे 12-12:30 वाजल्यामुळं. नाही तर रात्रीची इतकी थंडी असते ना, भयंकर थंडी आहे. तर हे बघा पोरांसोबत बसली मी. आणि आता स्वयंपाक पण बनवायचा आहे. संडे असले की काहीतरी नॉनव्हेज असतंच. तर ते बोलले की मी चिकन आणतो. तर अजून मला भांडी घासायची आहेत. भांडी घासून झाल्यावरती मी चिकन बनवणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी कशी चिकन बनवते ते. तर मागच्या संडेला मी चिकन बिर्याणी केली होती. आता आज मी चिकनचा रस्सा बनवणार आहे आणि चिकनची ग्रेव्ही बनवणार आहे. तर इथे बघा. शिवम, का तांदूळ आणतोय तू? आरू भूत आहे का? हो. आरूला अजून आंघोळ घालायची आहे. तर थंडी असल्यामुळं मी तिला आंघोळ उशिराच घालते. हॅलो गाईज, आता मी चिकन करणार आहे. आज संडे असल्यामुळं आम्ही नॉनव्हेज करतो. फक्त काही सण वगैरे असला तरच आम्ही नॉनव्हेज करत नाही. तर त्यांनी चिकन आणलेलं आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि इकडे मी कुकरमध्ये भात केलेला आहे आणि इकडं आरूला आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे आणि इकडं मुलांसाठी चिकनचं सूप बनवलेलं आहे. तर मी आता आरूला चारणार आहे, मग तिला आंघोळ घालणार आहे आणि त्यानंतर मी चिकनचा रस्सा बनवणार आहे. अगोदर मी आरूला चारणार आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही मसाला केला आहे तयार. तर तो मला आता मिक्सरमध्ये वाटायचा आहे, तो मी वाटणार आहे आणि सूप पण तयार झालेलं आहे. तर मी अगोदर हा मसाला वाटणार, कारण की लाईट जाते अचानक, त्याच्यामुळं हा मसाला वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मी आरूला चारणार आहे आणि अथर्वला सुद्धा चारणार आहे. तर त्या दोघांना चारल्यानंतरच मी चिकनचं जे रस्सा करणार आहे आणि मग मी तुमच्यासोबत शेअर करते की मी कसा चिकनचा रस्सा करणार आहे ते. सो ग्रेव्ही करणार नाही आहे मी. ग्रेव्ही नेक्स्ट टाईम तुम्हाला दाखवेन कशी बनवते. तर ठीक आहे. तर गाईच इथं मी आता पातीला घेतलं आहे चिकनचा रस्सा बनवायला. तर तुम्ही बघू शकता. आता थोडं पातीला तापलं की मी तेल टाकणार आहे. पातीला चांगलं तापले आणि आता थोडं तेल टाकणार आहे मी. इथं चिकन ठेवलेलं आहे, इथं तेल टाकलेलं आहे आणि तेल पण चांगलं तापलेलं आहे. तर ह्यात मी थोडासा गरम मसाला टाकणार आहे, अगदी थोडा टाकणार आहे, कारण की गरम मसाल्याने भाजी टेस्टी होते. एकदम थोडा गरम मसाला टाकणार आहे. आता ह्यात वाटलेला मसाला टाकणार आहे. तर गाईज ह्यात थोडी मी हळद टाकणार आहे. हा मसाल्याचा बॉक्स मी काल मागवलेला, तर ह्यात मसाले सुद्धा मी भरलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. असं हलवायचं आहे, चांगलं मिक्स करायचं.
एकदम तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. आता यात थोडी मी घरचा मसाला, कांदा लसूण मसाला टाकणार आहे. इथे 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकणार आहे. थोडा अर्धा टाकते. आम्हाला तिखटच आवडतो चिकनचा रस्सा. तर त्यात एक मी एव्हरेस्टची चिकन मसाल्याची पुडी टाकणार आहे, पूर्ण टाकणार आहे. इथे बघा मसाला आपला कसा झाला आहे. त्याला आता चांगलं तेल सुटत चाललेलं आहे. चांगला हलवून घ्यायचं, मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला तेल सुटत चाललंय. तर इथं मी चिकन टाकणार आहे आता मसाल्यात. चिकन स्वच्छ धुतलेलं आहे. असं चांगलं मिक्स करायचं आहे. चिकनला असा लाल कलर मसाल्याचा आला पाहिजे. त्याच्यामुळं छान असं चिकन मिक्स करायचं आहे. आता इथं 5 मिनिटं झालेली आहेत. मी आता गरम पाणी टाकणार आहे. तर गाईज मी आता चिकनच्या रश्श्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान तरी आली आहे. मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. सो मी आता त्याच्यामध्ये नाही का गरम पाणी टाकणार आहे. आता मी आता गरम पाणी टाकते. तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घट्ट ठेवू शकता. घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तसा रस्सा तुम्ही करा. तर तरी पण खूप छान आली आहे. चिकनच्या रस्स्याला तुम्हाला दाखवते. काय बाळा, काय पाहिजे? हा ना, मी व्हिडिओ शूट करते. चिकनचा रस्सा दाखवते. तुम्ही इथे बघा रश्श्याला खूप छान तरी आली आहे. खूपच छान. अजून तर त्याला उकळी नाही आलेली. उकळी आल्यावरती खूप छान त्याला तरी येणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. तोपर्यंत मी आरूला चालून घेते. सो गाईज आत्ता फायनली माझी कामं झालेली आहेत आणि आम्हाला आता खूप भूक लागली आहे. सो आता मी भाकरी करणार आहे आणि जेवण तर इथं आरूला वाफ द्यायची चालली आहे. तर इथे बघा तुम्ही चिकनला किती छान तरी आलेली आहे आणि इथे माझी भांडी पण झालेली आहेत घासून. हाय गाईज, तर आजचा व्लॉग मला जमल तसा व्लॉग आजचा बनवलेला आहे. कारण की आज संडे असल्यामुळं आज खूप मी बिझी होते. त्यातून सुद्धा मी वेळ काढून हा व्लॉग तयार केला आहे. आय होप की चांगला व्लॉग झाला असेल. सो आता वाजलेले आहेत 9:15 वाजले आहेत रात्रीचे आणि मी आता व्लॉग इथंच एंड करते. कारण की खूप कंटाळा आला आहे. संडेची भरपूर कामं असतात. तुम्ही इथे बघू शकता. 9:15 वाजलेले आहेत आणि मुलांना सुद्धा चारलेलं आहे पोटभर आणि मुलं पण झोपलेली आहेत. आणि माझे मिस्टर गेले ते गाडी नीट करायला. सो गाडी सर्व्हिसिंग करायची होती त्याच्यामुळं ते गेले आहेत. तर येतील आता. तर मी आता हा व्लॉग इथंच एंड करते.
आय होप की तुम्हाला व्लॉग आवडला असेल, आणि आवडला असेल तर मला नक्की नक्की कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये.